मुंबईच्या आझाद मैदान येथे भीमसैनिकांचं एक मोठं आंदोलन सध्या पुकारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे सोमनाथ सूर्यवंशी होते परभणीमध्ये जे प्रकरण झालं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि त्याला धरून कुठेतरी न्याय मिळावा या आपल्या मागण्या घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी एकवटलेली आहेत। आपल्याबरोबर यावेळी जे आयोजक आहेत ते आहेत। सर, हे आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे, नेमकं काय कारण आहे, काय आपल्या मागण्या आहेत? 10 डिसेंबरला जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर परभणीला संविधानाची शिल्पाची मोडतोड झाली, त्यानंतर 11 तारखेला परभणीमध्ये शांततेचं आंदोलन सुरू होतं। ते आंदोलन संपल्यानंतर दुपारच्या नंतर पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं, त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आमचे तरुण युवक जे आंदोलनात सहभागी नव्हते, तोडफोडीमध्ये सहभागी नव्हते, असे रात्री बेरात्री उचलून 12-1 वाजता पोलीस स्टेशनमध्ये येऊन 2 दिवस कंटिन्यू मारलं। त्यांना पोलीस कस्टडी झाली, त्याच्यानंतर न्यायालयीन कस्टडीमध्ये त्या आंदोलनामधला आमचा लॉचा विद्यार्थी शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा वारला। सर्व मेडिकल सर्टिफिकेट असतील, मेडिकल रिपोर्ट असतील, हे सर्व त्या पोलीसच्या मृत्यूमुळे झाला असा आलेला आहे, पण अजून त्या पोलिसावर कारवाई झाली नाही। ती कारवाई करण्यासाठी हे आमचं आजचं आंदोलन आहे। तर अजून आपल्या काय मागण्या आहेत की म्हणजे काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यांचा मृत्यू झाला त्यांना शासकीय नोकरीत रुजू करून घ्यावं, अजून त्या अशा काही मागण्या आहेत? आमचे ज्यांच्या मृत्यू झालेल्या आहेत ते आणि सोमनाथ सूर्य आणि विजय वाकोडे यांच्या घराला एक नोकरी देण्यात यावी, त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी। त्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जे निरपराध युवक होते भीमसैनिक आमचे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत, ते वापस घेण्यात यावे। त्या भीमसैनिकांना मारहाण झाली, त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेत, त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। आमची जर आज मुख्य मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही मंत्रालयाला धडक देणार आहोत। आणि या संदर्भात तुमचं सरकारशी काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलंय? आमचे सरकारशी म्हणजे परभणीचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे, पण त्यांच्या स्तरावर हे विषय नव्हते, त्यामुळे आज आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयावर घेरावा घालणार आहोत। जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा तुम्ही काही कालावधी देणार आहात का मागण्या पूर्ण करायला? कधीपर्यंतचा कालावधी असेल आणि जर त्या कालावधी झाला नाही तर पुढचा पाऊल काय असेल? नाही, 2 महिन्यापासून आम्ही त्यांना खूप हे दिली, वाट पाहिजे, वेळ दिली, पण अजून काही झालेलं नाही। त्याच्यासाठी आज आमचा आंदोलन न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाहीत। आम्ही विधान भवन आणि मंत्रालयाला इथून घेरावा घालणार म्हणजे घालणार 100%। निश्चितच तर आज या आंदोलनाला जर न्याय मिळाला नाही, दाद मिळाली नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्रालयाला कुठेतरी घेरावा घालण्याचा इशारा जो आहे तो या आंदोलकांकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन महेश मोरेसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई।